मंडळी नमस्कार. आपण महाभारतातल्या कथा ऐकतो आहोत. सौती ऋषींनी नैमिषारण्यामध्ये बसून सगळ्या सभेला महाभारत सांगितलं. पण या महाभारताची सुरुवात त्यांनी मुळात या अशा अनेक कथा सांगण्यापासूनच केली. मग त्याच्यामधली ही उत्तंक नावाच्या वेद ऋषींच्या शिष्याची एक कथा आपण आज ऐकू. आपण मागच्या वेळेस बघितलं की हा उत्तंक गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून निघाला. त्यानं गुरुमातेला विचारलं की काय गुरुदक्षिणा देऊ. तिनं आपली इच्छा प्रदर्शित केली की पौष राजाच्या राणीची जी कुंडलं आहेत ती कुंडलं मला कानात घालायची आहेत आणि ब्राह्मण भोजन द्यायचं आहे. ही कुंडलं तुम्हाला आणून दे. उत्तंक निघाल्यानंतर पौष राजाकडे जाताना त्याला वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. पण ह्या अडचणींचा सामना करत, त्या अडचणी पार करत तो पौष राजापर्यंत गेला. त्यानं आपण कशासाठी आलो आहोत हे पौष राजाला सांगितलं. राणीची कुंडलं मला पाहिजे आहेत. राजानं त्याला सेवकाकरवी अंतःपुरात नेऊन सोडलं जिथे राणी होती. पण सुरुवातीला उत्तंकाला राणी तिथे भेटली नाही. उत्तंक राजाकडे आला, तो म्हणाला तिथे राणी नाही. पण नंतर राणी त्याला भेटली आणि हा ब्राह्मण अतिशय सत्शील आहे असं बघून तिने त्याला आपली कुंडलं दिली. पण जाताना एक खबरदारी घेण्याची सूचना दिली की ही कुंडलं घेण्यासाठी तक्षक टपून बसलेला आहे, तर तू सांभाळून जा. उत्तंकानं ते मान्य केलं. तो निघाला. आपल्या उपरण्यामध्ये त्याने ती कुंडलं व्यवस्थित बांधली आणि तो दरमजल करत निघाला. रस्त्यात संध्याकाळची वेळ झाली म्हणून तो संध्या स्नानासाठी थांबला. नदीवर गेला, तिथे आंघोळ केली आणि आपलं उपरणं काढून नदीच्या काठावर ठेवलं होतं. पण एक भिक्षू आला आणि त्या भिक्षूनं ते उपरणं पळवलं. उत्तंकानं ते बघितल्याबरोबर त्याच्यामधली कुंडलं वाचवण्यासाठी त्यानं त्या भिक्षूचा पाठलाग केला. तो भिक्षू एका सापाचं रूप घेऊन एका बिळात गेला आणि तिथे तो अदृश्य झाला. उत्तंकाला तो दिसेनासा झाला. आता काय करायचं. उत्तंकानं इंद्राची प्रार्थना केली. त्याच्या मदतीला इंद्र आला आणि इंद्रानं त्याला आपली एक काठीसारखी वस्तू दिली ज्यामुळे त्याला बिळ उकरता येईल. ते त्यानं केलं उत्तंकानं आणि तो त्या तक्षकाच्या मागे, त्या सापाच्या मागे त्या बिळात गेला आणि नागलोकामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर तिथल्याही त्या नागलोकातल्या अडचणींचा सामना त्यानं केला. आणि ती कुंडलं तक्षकाकडून परत आणली. पण ह्या सगळ्या करण्यामध्ये त्याला खूप उशीर झाला. गुरुमातेनं त्याला वेळेचं बंधन घातलं होतं. 3 दिवसामध्ये तिला ती कुंडलं पाहिजे होती. कारण तिने जे व्रत केलेलं होतं ते व्रत त्याची सांगता ती करणार होती आणि ते ब्राह्मण भोजन तिला द्यायचं होतं. आज शेवटचा दिवस आहे हे उत्तंकाच्या लक्षात आलं. आता कसं पोचणार. पुन्हा इंद्रानी त्याला आपला घोडा दिला आणि सांगितलं की हा घोडा वाऱ्याच्या वेगाने तुला आश्रमामध्ये घेऊन जाईल. तिथे गेल्यानंतर तू तुझं काम कर. उत्तंक घोड्यावर बसला. त्या घोड्यानं खरंच त्याला वायुवेगानं गुरुपत्नीच्या त्या गुरुजींच्या आश्रमामध्ये नेलं. त्यानं ती कुंडलं गुरुमातेच्या हवाली केली. ती अतिशय प्रसन्न झाली. ती म्हणली मी तुझी खूप वाट बघत होते, कारण आज मला ही कुंडलं कानात घालायची आहेत.
उत्तंकानं ती तिला दिली. ती अतिशय समाधानी झाली आणि गुरुजींनी उत्तंकाला आशीर्वाद दिला, त्याला स्वगृही जाण्याची परवानगी दिली. उत्तंकानं गुरुजींना रस्त्यात आलेल्या अडचणींबद्दलचे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर गुरुजींनी दिली. अशी ही कथा आहे. मंडळी, आपण ह्या कथा का ऐकायच्या, का वाचायच्या, का समजून घ्यायच्या? त्या प्रतिकरूप आहेत. गुरुभक्ती, निष्ठा, निश्चयाचं बळ, एखादी कृती करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सामना करणं, अशा अनेक बाबी, सद्गुणांची जोपासना ह्याच्यातून आपल्याला कळून येतात. आणि म्हणून या कथा आपण स्वतः ऐकाव्यात, आपल्या मुलांना ऐकवाव्यात. म्हणजे ही सगळी जी पुराणातल्या कथा, त्यांची प्रतीकं, त्यातली ऊर्जा, चैतन्य, आध्यात्मिकता, हे सगळं आपल्याला कळेल. हाच या सगळ्यांच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे आपण केलं पाहिजे. आज आपण इथे थांबू. पुढच्या भागामध्ये सौती ऋषींनी सांगितलेली दुसरी गोष्ट आपण ऐकू. धन्यवाद.